दिवसाची सुरुवात बरोबर आपण बऱ्याच वेळेस बघा की आपल्या जीवनामध्ये आपल्याला बदल नको असतात. आपल्याला त्या जुन्या सवयीची इतकी सवय झालेली असते. बघा, एखादी छोटीशी गोष्ट आपल्या घरामध्ये असेल आणि ती एका ठिकाणी आहे, नंतर साफसफाई करताना जर ती आपण वस्तू दुसरीकडे ठेवली तर तो बदल आपल्याला आवडत नाही. आपल्याला तो त्रास होतो की ही वस्तू ह्या ठिकाणून त्या ठिकाणी गेली, कारण त्याच ठिकाणी जायची आपल्याला सवय झालेली असते. नवीन वर्षामध्ये बघा, आपण बरेच नवीन संकल्प केले असतील, परंतु ते कधीकधी एक आठवड्यामध्ये आपल्याला पुढे न्यायला त्रास होतो त्याचा, आणि हळूहळू मग ते आपण बंद होऊन जातात. कारण आपल्याला जुन्या गोष्टींचीच आवड असते. जुन्या गोष्टी आपल्याला आवडतात, तेच आपल्याला ते रुटीन आपलं झालेलं असतं. नवीन गोष्टी आपण स्वीकारत नाही. आपल्याला बदल आवडत नाही. ही महत्त्वाची गोष्ट आहे की आपल्याला बदल आवडत नाही. आपल्या जीवनात, आध्यात्मिक जीवनामध्ये सुद्धा असंच आहे. आपल्या जुन्या गोष्टीची इतकी आपल्याला सवय झालेली आहे की त्या गोष्टी आपल्याला सोडवत नाही. आणि ह्यासाठी आपल्याला आत्मशक्तीची गरज आहे. आपल्याला मनाची तयारी करावी लागेल आणि त्यासाठी आपल्याला पवित्र आत्म्याची गरज आहे. पवित्र आत्म्याची तो आपल्याला ह्यासाठी मदत करतो. नवीन काही करायचं असेल तर जुन्या गोष्टी आपल्याला सोडून द्यायची असतील तर नुसते प्रयत्न करून चालणार नाही, नुसते कष्ट करून चालणार नाही, तर देवाला पूर्णपणे शरण जाणं आवश्यक आहे. देवाला पूर्णपणे शरण जा. ह्यालाच पाऊल म्हणतो की आत्म्याबरोबर चाला, पवित्र आत्म्याबरोबर चाला. आज आम्ही बदल करण्यामध्ये तयार आहोत का? आमच्यामध्ये, आमच्या जीवनामध्ये आम्ही बदल करण्यासाठी आज आम्ही तयार आहोत का? जर आम्ही तयार आहे तर देव तुमच्याबरोबर आहे. त्याला शरण जा आणि तुमचा त्याला ताबा घ्यायला सांगा. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, गलतीकारास पत्र ह्याचा 5वा अध्याय आणि 16वा वचन, गलेशियन्स चॅप्टर 5 and verse 16. मी तर म्हणतो, आत्म्याच्या प्रेरणेने चाला, म्हणजे तुम्ही देह वासना पूर्ण करणारच नाही. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.